त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काव्या एक्झाम्स देण्यासाठी निघालेली असते. तेवढ्यातच तिचा पाय घसरतो आणि तोल जातो. आता नंदिनी म्हणत असते, छान पेपर वगैरे लिही बरं का. पण तोल गेल्यामुळे नंदिनी पटकन तिला सावरते. ती तिला म्हणत असते, काय गं काव्या, ठीक आहेस ना? तेव्हा काव्या तिला म्हणत असते, हो ताई, मी ठीक आहे. तू मला सावरायला येतेस प्रत्येक वेळी म्हणून मी सावरते आणि ठीक होते. पण माझं काय? मी तुला आत्तापर्यंत सावरण्यासाठी कधीच आली नाही आहे गं. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणत असते, असू दे गं काव्या. त्यावर काव्या तिला विचारत असते, ताई मला एक गोष्ट सांग, आज मला जीवाला असं तू एकत्र पाहिलेस तर तुला कसला त्रास झाला का? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही नाही, मला कोणताही त्रास झाला नाही. तेवढ्यातच मानेने धावतच आलेली असते आणि काव्या काव्या, तुझी पाण्याची बॉटल तू इथेच विसरून गेली आहेस गं, असं म्हणून तिला ती आवाज देत असते. तेवढ्यातच आता इकडे काव्या म्हणत असते, हो तर मी तर बॉटल इथेच विसरून गेली. माझ्या तर लक्षातच नव्हतं बॉटल घेऊन जाण्याची. त्यावर लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, बरं बरं ठीक आहे, चला छान असा पेपर लिहा आणि मस्त एन्जॉय करा. तेवढ्यातच आता इकडे काव्या म्हणत असते, हो तर मस्त पेपर लिहिणारच आहे मी. बरं चला जाते मी. कसं आहे ना, आमच्या पार्थ देशमुखांचा उगाचच पुन्हा आणखी काही प्लॅन वगैरे बदलायला नको, नाहीतर खूपच मोठा गोंधळसुद्धा इथे होऊ शकतो बरं का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याबरोबर लगेचच मानिनी तिला म्हणत असते, बरं मी काय म्हणते, उगाचच जातो नाही तर माणसानं येतो म्हणावं. तेव्हा काव्या म्हणत असते, हो तर नक्कीच मी येतेच म्हणते, कारण मला आता जायला पाहिजे, असं म्हणून लगेचच आता इकडे काव्या बाहेर गेलेली असते आणि पारची ती वाट बघत असते. त्या विचार करू लागते, हा देशमुखांचा बोका नेमका राहिला तरी कुठे? तेवढ्यातच पारची दबंग स्टाईलने थार गाडीतून जीप घेऊनच अक्षरशः धमाकेदार अशी एंट्री ते होत असते. आता धमाकेदार एंट्री झाल्यानंतर लगेचच काव्या म्हणत असते, देशमुख, काय आहे हे नेमकं? अहो, माझी तर एक साधी माफक अपेक्षा होती. म्हणजे तुम्ही फक्त माझ्यासाठी इथे एखादी साधी ड्रायव्हिंगसाठी कार वगैरे किंवा बाईक वगैरे घेऊन आला असतात तरीसुद्धा चाललं असतं. पण तुम्ही तर मात्र हे सगळं काय घेऊन आलेला आहात? आज मात्र मला तुम्ही इथे परीक्षा सेंटरवर सोडवण्यासाठी फारच मनावर घेतलं दिसते. काय चाललंय काय इथे? तेव्हा तो म्हणत असतो, काय चाललंय? काही नाही चाललं. चला बसा तुम्ही येऊन. तेवढ्यातच आता इथे काव्या म्हणत असते, आपके साथ का ये सफ़र आखरी सफ़र ना हो जाए और हमें कुछ भी ना हो जाए और ये सफ़र हमेशा याद रहे. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता पार्थ जो आहे ना, तो दोन पावलं गाडी पुढे घेऊन जात असतो. आता 2 पावलं गाडी पुढे घेऊन गेल्यानंतर लगेचच आता इकडे काव्या म्हणत असते, अहो देशमुख, काय चाललंय काय हे सगळं काही? तुम्ही अशा पद्धतीने कसं काय वागू शकता बरं? म्हणजे चक्क तुम्ही इथेच मला सोडून निघालेला होतात का बरं? हे सगळं काय आहे? त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय होतं म्हणजे? मग आत्ता तुम्ही इथे काय बोलत होतात? हे सगळं काय आहे? आणि या पद्धतीने तुमची बोलायची हिंमत कशी झाली, की ये सफर आखरी सफर ना हो जाए वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कसं काय बोललात तुम्ही? तेव्हा लगेच आता इथे काव्या म्हणत असते, सॉरी सॉरी, ते मला अगदीच तसं काही बोलायचं नव्हतं, पण ते आलं, ठीक आहे. मग असं म्हणून लगेच आता काव्यासुद्धा पार्थच्या बाजूला जाऊन बसते. तिने सुद्धा मस्त असं गॉगल आणलेले असतात आणि ती तिची चेहऱ्यावर चढवत असते. त्यावर लगेच आता इकडे पार्थला ती म्हणत असते, तर देशमुख, तुम्हाला सांगू का, हळूहळू आपली गाडीसुद्धा इथे रुळावर येत आहे. म्हणजे आतापर्यंत मी तुमच्यासोबत प्रवास केला आहे आणि आतासुद्धा करत आहे. हा प्रवास कायम माझ्या नेहमीच आठवणीत राहील देशमुख. म्हणजे बघा ना, मागच्या सीटपासूनचा पुढच्या सीटपर्यंतचा प्रवास मी अनुभवला आहे देशमुख, आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हीसुद्धा मला ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्यामुळे मला आता काहीच वाटत नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, मी तुम्हाला आणखी ॲक्सेप्ट केलं नाही आहे बरं का. तेव्हा लगेच आता काव्या त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते, काय देशमुख, तुम्ही मला आणखी ॲक्सेप्ट केलं नाही आहे? बरं ठीक आहे, असू देत. मग आता परीक्षा सेंटर आणि परीक्षा झाल्यानंतर किंवा तिथंपर्यंत तुम्ही मला नक्कीच ॲक्सेप्ट कराल
ह्याची मला पूर्ण खात्री आहे. हे सांगू का, आता हे सुद्धा माझ्यासमोर एक गोल आहे का, हे सुद्धा मला अचीव्ह करायचं आहे का? पण असू द्या हो देशमुख, मला काही एक फरक पडत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी हे सुद्धा करण्यासाठी तयारच आहे. हा सुद्धा प्रवास मी नक्की एन्जॉय करेल आणि त्याचबरोबर मी हे सुद्धा गोल इथे नक्कीच स्वीकारेल. मला याची पूर्ण खात्री आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला तुमचं प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी मिळवायच्यात आहेत देशमुख. आणि आता बघा, हा जो काही प्रवास आहे ना, तो प्रवास आपल्या आयुष्यातला एक खूप सुंदर आणि त्याचबरोबर आठवणीत राहील असा प्रवास मी नक्कीच करून दाखवेल आणि तो होईलसुद्धा देशमुख. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बरं आता निघूया का? तेव्हा काव्या म्हणते, चला राजे चला, तुमची ही राणी या राजाबरोबर प्रवास करण्यासाठी तयार आहे. आता कोणताही आणि कसलाही विलंब नको बरं का. तेवढ्यातच आता पार्थ गाडी स्टार्ट करतो, पण गाडी एका याच्यामध्ये स्टार्ट होत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा ती म्हणत असते, माझी आई नेहमी म्हणते, प्रवास करताना श्री गणेश आहे, गणपती बाप्पा मोरया म्हणावं. तेव्हा लगेच पार्थ मोरया म्हणत असतो आणि गाडी स्टार्ट झालेली असते. पुन्हा एकदा काव्याने चेहऱ्यावर गॉगल चढवलेले असतात. तर आता दुसऱ्या बाजूला नंदिनीला जीवाला मिळवायचं असतं आणि जीवाची ती मोहीम जी आहे ती आता इकडे मार्गी लावायची असते, फत्ते करायची असते. त्याचमुळे आता इकडे नंदिनी त्या दोघांच्या खोलीच्या बाहेर जिन्यात पायरीवर बसलेली असते. ती म्हणत असते, मला माहिती जीवा, तुम्ही मला असं इथे बसलेलं पाहून नक्कीच दार उघडताल आणि नक्कीच मला आतमध्ये सुद्धा घेताल. याचा मला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे. तेवढ्यातच आता जीवा हळूच अलगद दार उघडतो आणि दार उघडून पाहतो तर काय, नंदिनी तिथेच जिन्यावरती बसलेली असते. नंदिनीला तो थोडंसं पाहतो आणि त्यानंतर पटकन दरवाजा बंद करतो. इकडे नंदिनीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा पद्धतीने ती जीवासोबत वागली, कशा पद्धतीने जीवा थंडीत कुडकुडत बसला होता. मी तर इथे आतमध्ये घरामध्ये आहे. तेवढ्यातच दरवाजा उघडल्याचा तिला आवाज येतो आणि जीवाने तिला पाहिलं असतं. ती पटकन मागे वळून पाहते की तिला असं वाटतं, नाही नाही, मला नक्कीच जीवाने पाहिलं. काही क्षणासाठी इथे जीवाने नक्की दार उघडलं होतं, पण त्यांनी मला पाहिलं आणि त्यानंतर लगेचच दरवाजा बंद करून घेतला का? काय झालं असेल नेमकं? जीवाने मला पाहिलं आणि दरवाजा बंद करून घेतला. असू देत, काही फरक पडत नाही. जीवा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जोपर्यंत तुम्ही इथे मला माफ करत नाही ना, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आहे. हा माझी खात्री आहे आणि हाच माझा विश्वास आहे. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याचबरोबर इकडे आता रम्या आणि वसू ह्या दोघीजणी आलेल्या असतात. रम्या आणि वसू दोघीजणी आल्यानंतर रम्या मुद्दामच काव्याला नंदिनीला बोलत असते, कारण इथे ती बसली आहे आणि ही गोष्ट तिला चालत नसते. तेव्हा लगेच आता रम्या म्हणत असते, काय गे, अशी रस्त्याच्या मधोमध बसलीस, आता काही तुला ओलांडून जायचं की काय? त्यावर वसू म्हणत असते, काय खेळ लावलाय ग नंदिनी? अगं हे हे बाप म्हणजे हिचा बापापासूनच ही सगळी सुरुवात आहे. हिचा बापसुद्धा अगदी याच पद्धतीचा आहे, कारण हिच्या बापानेच ही सुरुवात केली आहे म्हटल्यावर इकडे ही कशी मागे पडेल बरं? किती खेळ लावलाय. जीवा तिकडे आला, त्या बिचाऱ्याला तिकडे थंडीत 21 दिवस त्या गार्डनमध्येच ठेवलं आणि आता त्याचं झालं की ही पुन्हा हा खेळ खेळते. तुमचं चाललंय काय नेमकं? एकदा तो तिकडे, एकदा तू इकडे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा का करताय नंदिनी? तुमचं नेमकं इथे नडतंय कुठे, गणतंय कुठे? त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा येत नाही का? म्हणजे तो तिकडे, तू इकडे, पुन्हा तो तिकडे, पुन्हा तू इकडे, इकडे तिकडे, हे सगळं काय म्हणतात त्याला, घुमऱ्यांग घुमऱ्यांग, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला कंटाळा येत नाही का गं? तेवढ्यातच आता इकडे जीवाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे जीवाने फटदिशीने दार उघडतो आणि बाहेर येऊन पाहतो तर इकडे ह्या दोघीजणी तिला बोलत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय तुम्हा दोघींचं हे सगळं काय चाललेलं आहे? काय बोलताय काय तुम्ही इकडे? त्यावर लगेच आता इकडे जी काही आपली रम्या आहे ती म्हणत असते, एक मिनिट जीवा, आम्ही तुला काहीच बोलत नाही आहेत आणि तुझ्या नादाला सुद्धा लागत नाही. तुझा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे? त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, तुम्ही मला बोलत नाही आहेत, पण नंदिनीला बोलतायत ना, आणि तिनं का तुमचं ऐकून घ्यायचं? कारण ती माझी बायको आहे. मग तुम्ही असं तिला नाही बोलू शकत. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, रम्या, एक गोष्ट तुला खरी खरी सांगू का? तुझी का आणि कशामुळे चिडचिड होती? तर पार्थ दादा जो आहे ना, तो काव्याला इकडे सेंटरवर सोडवायला गेलाय ना, त्यामुळे तुझी सगळ्यात जास्त चिडचिड होतीये, असं स्पष्टपणे जीवा म्हणत असतो. रम्या, चल इथून आत्ताच्या आत्ता निघून जा.
असं म्हटल्यानंतर रम्याला राग आलेला असतो आणि ती पायऱ्या उतरत असते. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, "अगं रम्या, जरा सावकाश रम्या, थांब जरा, सावकाश गं, पायऱ्या आहेत, पडशील." पण रम्याला राग आलेला असतो आणि त्यामुळे ती तशीच धावतच रागाने तिथून निघून जाते. त्यावर लगेच आता नंदिनी जीवाच्या बाजूला समोर जाऊन उभी राहते आणि त्याला म्हणत असते, "जीवा, खरंच थँक म्हणजे आत्ता तुम्ही माझी बाजू घेऊन इथे बोललात. त्यावर लगेच मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, प्लीज." तेव्हा जीवा म्हणत असतो, "1 मिनिट, पण मला नाही तुझ्याशी बोलायचं आहे." त्यावर नंदिनी म्हणत असते, "हे बघा, ऐका ना जीवा माझं, जे काही झाल्या गोष्टी आणि झालेल्या प्रकाराबद्दल प्लीज मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, प्लीज ऐकून घ्या ना." पण जीवा म्हणत असतो, "मी तुला सांगितलंय ना, की मला अजिबात बोलायचं नाही आहे तुझ्याशी म्हणून." तर आता दुसऱ्या बाजूला आपण वळूयात. काव्या आणि पारचा खूपच सुंदर असा प्रवास सुरू झालेला असतो. ओपन जीप असते, त्यामुळे काव्या त्या गाडीत उभी राहिलेली असते सीटावरच आणि तेव्हा मस्त ही सुंदर हवा, सुंदर नेचर एन्जॉय करत असते. तिला फार आनंद झालेला असतो. तेव्हा पार तिला म्हणत असतो, "तुम्ही काय करताय काव्या? हे बघा, खाली बसा बरं, खाली बसा पटकन." तेव्हा काव्या म्हणत असते, "काय हे, तुम्ही पण मला थोडंसुद्धा एन्जॉय करून देत नाही आहेत. आपण आता ही इथे बीटी एन्जॉय केली पाहिजे ना. आता ही बीटी काय आहे नवीनच काव्या?" तेव्हा काव्या म्हणत असते, "बीटी म्हणजे बेस्ट ट्रिप, गुड ट्रिप असं त्याचा अर्थ आहे." "अच्छा, असं आहे तर. पण मला एक गोष्ट सांगा, त्यापेक्षा तुम्ही इथे मेन एक्झाम जी आहे ना, ती तुम्हाला अचीव्ह करायची आहे की नाही? मग त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे की नाही? सांगा ना. मग तुम्ही इथे बसल्या-बसल्या ह्या प्रवासामध्ये अभ्यास करू शकता की नाही?" त्यावर काव्या म्हणत असते, "काय हो देशमुख, 1 महिना झालं मी तब्बल अभ्यास करते. मला कंटाळा आलाय, बोर झालंय आणि मी खूप अभ्यास केलाय. तुम्हाला हवं ते विचारा तुम्ही." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "काव्या, पण एका गोष्टीचा विचार करताय का तुम्ही? तुम्हाला सांगू, पुस्तकातलं, बाहेरचं, आतलं ह्या सगळ्या गोष्टी कशाही करून येऊ शकतात बरं का. मग तुम्ही त्या सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे. मग तुम्हाला ते सगळं समजायला हवं की नाही?" त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, "तुम्ही विचारून तर बघा मला एखादा प्रश्न." तेव्हा लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, "हो का? मग मला सांगा, AI म्हणजे काय?" आता AI म्हटल्याबरोबर काव्याने एवढं सुंदर असं उत्तर दिलेलं असतं, की जो काही पार्थ आहे ना, तो पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच आणि ऐकतच असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, "काय झालं? झाली ना बोलती बंद?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "हो काव्या, कळतंय, तुम्ही फार अभ्यास छान केला आहे आणि हेही मला समजतंय की इकडे तुम्ही हा जो काही अभ्यास केला आहे ना, तो सगळा काही व्यवस्थित केलेला आहे. तुम्ही तर खूपच हुशार निघालात." असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, "हो तर, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का देशमुख? आता आपला हा जो काही प्रवास आहे ना, तो प्रवास मला एन्जॉय करायचा आहे." "देशमुख, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? असू दे, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत हो. पण तुम्हाला एक टॉप 20 आर्किटेक्टपैकी बोक्याला इथे फ्युचर IAS बरोबर प्रवास करताना कसं वाटतंय? नेमकं सांगाल का तुम्ही? बोला, बोला. बोला हो देशमुख. मनामध्ये जे काही आहे ना, ते सगळं बोलून टाका. क्या पता कल हो ना हो." तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, "खरं तर छान वाटतंय हा प्रवास करायला. खूप मजा येते." तेव्हा आपला काही हा प्रवास म्हणजे पहिलाच नाही आहे. याआधीसुद्धा आपण प्रवास केलाच आहे का? नाही का? लग्नानंतर आपण घटस्फोटाचे इथे फाईल साईन करायला गेलो होतो, पेपर साईन करायला गेलो होतो. तेव्हाचा प्रवास तुम्हाला आठवतोय का? तेव्हा काव्याला आणि पार्थला दोघांनाही तो प्रवास आठवत असतो. कशा पद्धतीने दोघेही जण गेले होते आणि त्याचबरोबर दोघेही जण गेल्यानंतर पावसामध्ये भिजले होते आणि पावसामध्ये भिजल्यानंतर इकडे काव्याने जो काही पार्थचा जॅकेट आहे, तो पार्थचा जॅकेट इथे आता त्याच्या अंगावर धरला होता आणि तो सगळा प्रवास, तो सगळा क्षण इथे आठवत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, "हां, आठवतो ना. सगळा काही प्रवास आणि सगळा काही क्षण अगदी मला जशाचा तसा आठवतो." तेवढ्यातच आता रस्त्याने चिंचा, बोरं, काकडी, कैरी हे सगळ्यांचा एक गाडा त्यांना दिसत असतो. काव्या जोरातच ओरडते आणि म्हणत असते, "देशमुख, देशमुख, थांबा, थांबा, काय करताय?" तेव्हा पार्थ म्हणत असतो, "काय झालंय? एवढ्या जोरामध्ये का ओरडलात तुम्ही? काय चाललंय काय काव्या?" त्यावर काव्या म्हणत असते,
बघा ना तुम्ही, इथे एवढे चिंचा, बोरं ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहिल्यानंतर मला तर ना फारच आनंद झाला आहे. म्हणजे अक्षरशः मला शाळेचे दिवस आठवायला लागले देशमुख. प्लीज, प्लीज चला ना, नाही म्हणू नका. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय चाललंय काव्या? इकडे तुम्ही एक्झामसाठी चाललेला आहात ना, मग एक्झामसाठी चाललेला आहात तर तुम्ही असं चिंचा, बोरं आणि ह्या सगळ्यासाठी हट्ट करणार आहात का? आणि चिंचा बोराचा गाडा दिसला म्हणून एवढ्या जोरात तुम्ही ओरडणार आहात का? तेव्हा काव्या म्हणत असते, हो देशमुख, प्लीज मला चिंचा बोरं फार आवडतात. आपण ही ट्रिप एन्जॉय करतोय ना, मग शाळेचे दिवस मला आठवले. त्यामुळे प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना. चला ना, मस्त आपण त्या सगळ्या गोष्टी इथे एन्जॉय करू. असं सुद्धा आता इकडे लगेचच पार्थ काव्या बोलत असते. तेव्हा पार्थ नाही म्हणत असतो बरं का, पण काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही येणार आहात की नाही? या लवकर पटकन. तेव्हा काव्या धावतच जाते आणि इकडे पार्थ तिला, ओ फिसकारलेली मांजर जरा सावकाश, मी आलो, असं म्हणत असतो. आणि त्यानंतर स्वतःच्याच मनाला म्हणत असतो, बापरे, मी इथे काव्याला कितीतरी दिवसाने फिसकरलेली मांजर असं बोललेलो आहे. म्हणजे हे सगळं किती छान वाटतंय मला. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जो काही जीवा आहे, तो जीवा आता नंदिनीच्या बोटाला धरूनच तिला खाली घेऊन आलेला असतो. आणि खाली घेऊन आल्यानंतर नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज काय करताय तुम्ही? हे बघा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. झाल्या प्रकाराबद्दल मला तुमची माफी मागायची आहे. प्लीज जीवा, असं करू नका ना. तुम्ही माझ्याशी का बोलत नाही आहात? बोलून घ्या ना एकदा. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, नाही ग, आत्ता तू एक बोलशील, त्यानंतर पुन्हा दुसरंच बोलशील, कारण तुझे विचार मुळात तुझे नाहीतच. तू तुझ्या बाबांचं ऐकतेस ना. मग मी ह्या सगळ्या गोष्टी तुला नाही बोलू शकत आहे. अगं 21 दिवस मी तुझ्यासाठी काय आणि काय नाही केलं, ह्या गोष्टीसुद्धा आठवून मला आता टेन्शन येऊ लागलं आहे. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, सॉरी ना जीवा, त्यासाठीच तर मी इथे आलेली आहे ना, त्यासाठीच मला ते सगळं तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर लगेच जीवा म्हणत असतो, नंदिनी, तू त्या दिवशी माझी बाजू घेतली नाही आणि तुलासुद्धा तुझ्या बाबांसारखं असं वाटतं की मी तुझ्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी मी तुला दारू पाजली आणि ती दारू मी तुला पाजली असा तुझा इथे विश्वास माझ्यावर होता. पण तू अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केलीस नंदिनी. अगं त्या दिवशी तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्या साडीचा पदर निसटला नाही, पण तू मनाने मात्र कधीच कधीच माझी होण्यासाठी तयार झाली होतीस. पण नाही नंदिनी, मी त्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा अजिबात घेतला नाही आहे. पण काय झालं जीवा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या ना की मला समजलंच नाही. म्हणजे ते बाबांनी सांगितलं आणि त्यानंतर मी त्या बाबांच्या बोलण्यावर सगळं काही विश्वास ठेवून त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, तोच तर मेन प्रॉब्लेम आहे ना नंदिनी. तेच तर होतं ना सगळं. तुला तुझ्या बाबांचं ऐकायचं असतं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग मला एक गोष्ट सांग नंदिनी, आत्ता पण तुला तुझ्या बाबांनी जर सांगितलं की तू इथे का गेली होतीस, कशासाठी गेली होतीस, तर तू काय करणार आहेस सांग ना. आतासुद्धा जर तुला तुझ्या बाबांचा फोन मेसेज आला की लगेचच तू त्यांचं ऐकणार आहेस ना. त्यावर हे बघ, त्यापेक्षा तू इथे नको थांबूस नंदिनी, तू निघून जा. कारण तू जर इथे थांबलीस ना तर उगाचच मला नाही नाही ते त्रास होईल आणि आता मला तो त्रास अजिबात सहन करायचा नाही. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही असं का करताय? प्लीज माझं एकदा जीवा ऐकून तरी घ्या ना. पण जीवा मात्र इथे काहीच ऐकून घ्यायला तयारच नसतो. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नंदिनी, माझा आता ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वासच नाही आहे. पण जीवा मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला आपलं नातं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये झालेले सगळे गैरसमज दूर करायचे आहेत. मला बोलायचं आहे जीवा, मला एक संधी द्या. तेव्हा जीवा मात्र लगेच आता नंदिनीचा हात स्वतःच्या हातातून काढून टाकतो आणि स्वतःच्या हातातून हात काढून टाकल्यानंतर तिला लगेच तो दूर करत असतो. तेव्हा नंदिनीला मात्र फारच मोठा धक्का बसतो की जीवा तिच्यासोबत ह्या पद्धतीने वागतोय. हात बाजूला केल्यानंतर जीवा म्हणत असतो, हात सोड, कारण तुझ्या ह्या तळ्यात मळ्यात असं वागण्याचा मला आता कंटाळा आलाय. तू आत्ता जर माझा हात धरलेला असलास ना तर अजून थोड्या वेळाने तू माझा हात सोडून देशील आणि तुझे बाबा जर समोर आले ना तर लगेचच हात सोडून निघून जाशील. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय. तुझं हे तळ्यात मळ्यात वागणं मला खूप जास्त खटकते. मला हे तळ्यात मळ्यात वागणं अजिबात सहन होत नाही आहे नंदिनी. त्यामुळे मी हे सगळं अजिबात सहन करणार नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला आता इथे सहनच होत नाही. पण असं करू नका ना जीवा, प्लीज असं करू नका. मला तुमच्याशी बोलायचे, सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्यात. पण तेव्हा
तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही मला अजिबात बोलायचं नाही आहे आणि तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, असं म्हणून नंदिनीला जीवा आता बाहेर जायला सांगत असतो. तेवढ्यातच विक्रम तिथे येतात आणि विक्रम तिथे आल्याबरोबर ते इकडे नंदिनी आणि जीवाला दोघांनाही थांबवत असतात. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे बरं का, कारण आपले आता हे जे काही मांजर आणि बोकाचं कॉम्बिनेशन आहे ना, हे मस्त असं ट्रिप एन्जॉय करत निघालेलं असतं. आता छान अशी काकडी सोलून घेतलेली असते, त्याचबरोबर पार्थसुद्धा काकडी खात असतो. काव्याची मस्करी मात्र सुरू असते, कारण अजून तो पूर्णतः इथे त्याने तिला ॲक्सेप्ट केलं नाही असं त्याचं म्हणणं असतं ना, आणि असं त्याचं म्हणणं असल्या कारणाने इकडे तो हे सगळं काही ते करत असतो. आता काय असतं, तरी ते काव्याने काकडी तोंडामध्ये पकडलेली असते आणि ती पार्थला इशारा करत असते. आता पार्थला इशारा केल्यानंतर पार्थ म्हणत असतो, समोर ते काकडी विकणारे काका आहेत, आजूबाजूला माणसं आहेत ना, असं तो तिला मुद्दाम खुणावतो. त्यावर लगेच आता काव्याला हसायला येतं आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडातली काकडी इथे खात असते. तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विक्रम म्हणत असतात, अगं नंदिनी नंदिनी, काय हे तू आलीस काय, चाललीस काय, ए बाई चल पटकन किचनमध्ये. ते काय आहे ना, त्या भज्या तळणं काही मला फार जमणार नाही आहे बघ, त्यामुळे मी काय सांगतोय तो एकदा तू विचार कर. चल 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 पटकन चल, आणि त्याचबरोबर त्या ज्या काही भज्या आहेत ना, त्या मला तळण्यासाठी मदत कर, असं सुद्धा आता इकडे लगेचच जे काही विक्रम आहे ते नंदिनीला म्हणत असतात. तेव्हा लगेच आता इकडे जे काही विक्रम नंदिनीला किचनमध्ये घेऊन जात असतात, पण नंदिनीच्या हातामध्ये एक पेनड्राईव्ह असतं आणि ते पेनड्राईव्ह इथे ते खाली पडतं आणि तेव्हा पेनड्राईव्ह खाली पडल्यानंतर आपण पाहतो की इथे जे काही जो काही आपले विक्रम आहेत ते म्हणत असतात, काय काय झालं काय, हे काय आहे ग नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बाबा ते पेनड्राईव्ह आहे, त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का. ते हे पेनड्राईव्ह मी घेऊन आले होते, कारण बाबांचं ना पीपी करायचं होतं आणि जीवाला खूप छान पद्धतीने पीपी येतं आणि त्यामुळेच इकडे मी ते घेऊन आले होते. पण आता इकडे राहू दे, आता मला नाही वाटत ते पीपी इथे जीवा करून देतील म्हणून, असं सुद्धा आता इकडे नंदिनी म्हणत असते. आता नंदिनी हे सगळं काही बोलल्यानंतर एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, की जीवा आता माघार घेऊन खरंच नंदिनीच्या बाबांचं म्हणजेच जो काही धनंजय आहे त्या धनंजयचं हे पीपी तो इथे तयार करून देईल का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील आणि जाणून घ्यायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.